साई सकाळ भावांनो, त्या शेतात उठलोय. खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते. अलग टाईप झाले एकदम. आजचा दिवस हातवा. आज नारागाव चिमणघाटला चिमणघाट चालला आज. रात्री पोहेगाव आहे. जरा फ्रेश वगैरे होतो, ब्रश वगैरे करतो. भेटतो तुम्हाला. जस्ट ब्लॉग चालू केलाय. काय माहिती सकाळ भावा. होतो फ्रेश आणि भेटतो तुम्हाला. साईराम. जय साईनाथ भावांनो, निघालो सकाळच्या हॉलवरून. जरा निघालो. आपल्या प्रतीकदाच्या ओळखीची एक मावशी होती, तिकडे आंघोळ वगैरे केली. त्या मावशीने चाय वगैरे पोहे वगैरे दिले आपल्याला. जस्ट फ्रेश वगैरे झालो. खूप बरं वाटलं. रात्री खूप थंडी होती. गरम गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली आणि जस्ट निघालोय. आता सिन्नर घाट चढू आपण. खूप ऊन पण आहे आता. सकाळी तर खूप थंडी वाजत होती, संध्याकाळी आता खूप गरम पण होणार आहे डोक्यावरती. हे ऊन बघू शकता, हे बघा. आता सिन्नर घाट चढू. पुढे जेव्हा थांबू तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करेल मी. जरा चालतो आणि भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. आपले भावंड चालतायत. साईराम मंडळी. साईराम साईराम. जातो जरा चालतो आणि भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो. सिन्नर घाट आता लागेल. तुझ्या भावानी काय लावले बघा जरा. सनस्क्रीन लावली म्हणजे ते असतं ना, जडते जडते सनस्क्रीन. सनस्क्रीन लावली आहे. ऊन बघा, ऊन. रोहित शर्मा वाटतं. रोहित शर्मा वाटतं. रोहित शर्मा. एवढं ऊन आहे की तोंडाला असं लावावं लागतंय. मी सांगतोय, जेव्हा तुम्ही याल पालखीला तर सर्व गोष्टी घेऊन या. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, वॅसलीन वगैरे सर्व घेऊन या. सॉक्स वगैरे सर्व घ्या. थंडी सुद्धा असते, ऊन सुद्धा असतं. मग सर्व गोष्टी सांभाळून घेऊन या आणि लावत जावा. अरे एवढं पूर्ण एवढं जळतं ना, काळं पडून जातो. अगोदरच काळेत आपण, अजून काळे पडतो. चिरा ओळखायला येत नाही. आता दम लागलोय पूर्ण. आमचा एक भाव आहे, पूर्ण पंक्चर झालाय. चाला जमत नाही त्याला. आता पाठवलंय पुढे. हाय का हाय. पाठवलं पुढे. पायाला चप्पल लागली, जरा बँडेज वगैरे लावला. आमचा हा भाव वैतागलाय त्याला. काय बोलतो त्याबद्दल आता तू? काय नाही काय बोल. आपला भाऊ येतो छोटा. याचा छोटा भाऊ आहे, आमचा मोठा भाव आहे. आमच्यासाठी हा पण मोठा भाव आहे. मागाशी जसं बोललो तुम्हाला की ह्याच्या ओळखीने आम्ही मावशीच्या घरी गेलेलो आंघोळ वगैरे करायला. तर हाच भाऊ. माझं नाव सुद्धा प्रतीक आहे. या भावाचं नाव सुद्धा प्रतीक आहे. माझा मोठा भाव आहे. जरा सिन्नर घाट चढतो आणि भेटतो तुम्हाला. खूप दम लागलाय. जरा चढतो आणि उतरून नाश्ता करेन थोडासा. परत भूक लागली आहे, खातो आणि भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो, पोचलोय दुपारच्या हॉलला. समोर पालखी ठेवली. जरा आराम करतो, जेवतो आणि भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. साईराम भावांनो, झाल्या जेवून आता जस्ट. भाव जेवत आहेत सर्व.
जरा आलो इकडे हॉलवरती, झोपलो, चार्जिंगला लावला जरासा, जेवायला आलो, जेवून घेतलं. भाऊ लोक सर्व जेवत आहेत. आता निघू पुढच्या हॉलला, संध्याकाळच्या हॉलला आरतीच्या इकडे. भेटतो तेव्हा तिकडे तुम्हाला. साईराम निघाली जस्ट. जय साईनाथ. निघालोय नाश्त्याच्या हॉलवरून. संध्याकाळची आरती होती. दिशाने निघालीये. भेटतो तुम्हाला पुढे. तेव्हा चालतो. साईराम. जय साईनाथ भावांनो. पोचलोय रात्रीच्या हॉलला, खोपडी गावात. जस्ट जेवायला बसलोय. आजचा प्रसाद. 1.5 तास लाईनीमध्ये होतो. थोडं चाललो, 1.5 तास लाईनीमध्ये उभे राहिलो, तेव्हा ते जेवण भेटलं. आता जेवतो, जातो हॉलवरती, कपडे वगैरे चेंज करतो आणि भेटतो तुम्हाला. आपली मंडळी बसले जेवायला. मयूर सरांना भूक लागली, कोण बघत नाही. जेवतो मी पण आणि भेटतो तुम्हाला. साईराम. साईमय रात्र भावांनो. पोचलोय रात्रीच्या हॉलवरती. आता झोपतोय. जेवलो वगैरे, भरपूर थकले आज पण. एवढं चाललो, परत इथं 1.5 तास लाईनीला लागलो. 1.5 तासानंतर जेवण भेटलं, जेवलो वगैरे. जेवायची पण इच्छा नव्हती, एवढं थकलो होतो. कारण सिन्नरघाट होता, ऊन पण खूप होतं. तर डोकं पूर्ण धरलेलं, सर्दी आणि खोकला भरपूर झाला. छाती विधी जळायला लागली भरपूर. आता झोपतो आणि भेटतो तुम्हाला 8व्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ. ओम साईराम. शुभरात्र. आपला भाऊ साईराम भावा. जय साईनाथ. साईमय रात्र. आम्ही आता झोपतो, कारण की उद्या आम्हाला जायचं आहे. आमचा प्रसाद आहे कुठे, कानिफनाथला. त्यामुळे लवकर उठून 6 वाजता आम्हाला जावं लागेल. त्यामुळे शुभरात्री. साईमय रात्र. जय साईनाथ. आपला भाऊ खास साताऱ्यावरून पालखी चालायला आलाय. गेल्या वर्षी त्याचा सीन झाला होता, सो यावर्षी तो आलाय, पूर्ण चाललाय. भावाला घेऊन चालतोय. आता भेटतो तुम्हाला उद्याच्या 8व्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यात मी ब्लॉग एंड करतो आणि आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. गुड नाईट.